शुभविवाह या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या भागामध्ये रागिणी सांगत असते, पौर्णिमा हे बघ, तुला भूमिताईच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घ्यायला लागतील, कारण एकदा का भूमीच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की आपल्याला तिला संपवायला मोकळं. पौर्णिमा म्हणते, नाही, या सगळ्यात मी अडकले तर. रागिणी म्हणते, या सगळ्यात तू अडकलीस तर तुला सोडवायला मी आहे, पण या सगळ्यात जर मी अडकले तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पौर्णिमा, तू विचार कर, तुला या सगळ्यामध्ये आता भूमीच्या सह्या घ्यायलाच पाहिजे. आणि विचार कर ना, तू न या घरची मालकीण बनशील, भूमीच्या वरती तुला स्थान मिळेल, तुला भूमीच्या हाताखाली तूच या घरची मोठी सून बनशील आणि आता भूमीला तुला शह देता येईल. हा विचार केल्यावरती पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, मी हे काम करायला तयार आहे, पण ज्या वेळेला तुम्ही सह्या घेऊन प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्याल तेव्हा तुम्ही आजींना काय सांगणार? बाकीचं जग विचारणार नाही का की अशी कशी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती झाली? यावरती आता इकडे रागिणी सांगते, हे बघ, मी जगाला घाबरत नाही, जगात कुणाला काय वाटायचं ते वाटू दे, मी कुणालाही घाबरत नाही आहे. आणि माझा नवरा जाब विचारणार तो तर भोळा सांब आहे, आणि आईला एका खोलीमध्ये देवदेव करत ठेवीन आणि तिला बंद करून घेईन. या प्रॉपर्टीच्या आणि माझ्यामध्ये जी कोणी व्यक्ती येईल ना, त्या व्यक्तीला मी सोडणार नाही आहे, पौर्णिमा लक्षात ठेव. असं म्हणत रागिणी इकडे पौर्णिमाला आपले मनसुबे सांगते आणि तिची सही घेण्यासाठी भूमीची ती आता पौर्णिमाला तयार करते. तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये छानपैकी साडी पाहत असते आणि आकाशचं तिच्यावरती असलेलं प्रेम तिला सारखं जाणवत असतं. भूमी विचार करते, आकाश, किती रे तू माझा विचार करतोस आणि माझ्या मनातलं प्रेम तुझ्यासमोर मला व्यक्त करायचं आहे, पण मी हे करूच शकत नाही आहे. असा विचार करत भूमी आता आरशात पाहत असताना आकाश येतो आणि म्हणतो, सायकल राणी, साडी तुला आवडली का? भूमी म्हणते, हो आकाश, साडी तर मला खूप आवडली, पण तू मला एक गोष्ट सांग ना, तुला कसं कळलं की ही साडी मला छान दिसेल म्हणून? आकाश म्हणतो, मी ज्या वेळेला ऑनलाईन खरेदी केली ना, त्यावेळेला ती जिथे बाई उभी होती ना, तर मला कळलं की ही साडी तुला पण छान दिसणार. मी डोळ्यासमोर इमॅजिन केलं की तू त्या मला साडीत दिसत आहेस. यावरती भूमी म्हणते, आकाश, खरंच तू न मला फक्त डोळ्यांनी नाही रे पाहत, तू मला तुझ्या मनाने सुद्धा पाहतोस. आकाश, तुझं किती कौतुक करू रे. यावरती भूमीला आकाश म्हणतो, सायकल राणी, मी तुला गिफ्ट दिलं की नाही, तर तू सुद्धा आता मला काहीतरी गिफ्ट देणार ना? भूमी सांगते, हो. तर आकाश आता इकडे भूमी आकाशला छानपैकी किस देते. आकाश सगळं पाहतच बसतो. भूमी आकाशकडे बघते, पण हे सगळं भूमीला पडलेलं एक स्वप्न असतं. म्हणजे भूमीला असं करायची खूप इच्छा असते, पण आकाशला यातलं काही कळणार नाही आणि उगाच त्याला कोड्यात कशाला टाकायचं, म्हणून भूमी आता काहीच बोलत नाही. आणि आता भूमीला लगेचच आकाशला गिफ्ट देते आणि म्हणते, हे बघ, मी तुझ्यासाठी कुर्ता आणलाय, आणि त्याच कलरचा कुर्ता आणलेला असतो ज्या कलरची आकाशने भूमीला साडी दिलेली असते. आकाश तो कुर्ता बघतो आणि म्हणतो, ए सायकल राणी, हे तर सेम टू सेम झालं, तू आणि मी एकदम मॅचिंग झालो की. भूमी म्हणते, हो आकाश, आता न उद्या मिस्टर आणि मिसेस महाजन हे दोघंजण छानपैकी ब्लू घालून तयार होणार. तोपर्यंत रागिणी इकडे आपल्या रूममध्ये असते. रागिणी रूममध्ये असते आणि ती मोबाईलवरती आता सगळं पाहते. प्रॉपर्टीचे पेपर तिला पाठवलेले असतात. तिने वकिलांना फोन करून प्रॉपर्टीचे पेपर तयार करा आणि असं म्हणत ते पेपर तिच्यापर्यंत पोहोचलेले असतात. रागिणी ते फोटो पाहत असते आणि म्हणते, माझ्या प्रॉपर्टीच्या मध्ये आता मी कुणाला येऊन देणार नाही. माझा वनवास संपला. इतके वर्ष मी जी वाट पाहिली, मला या प्रॉपर्टीतून बेदखल केलं, सगळा अपमान मी सहन केला, कुणाचंही काहीही नाही बोल इथे परत आले निर्लज्जासारखी फक्त प्रॉपर्टीसाठी. पण आता माझी प्रॉपर्टी ही माझ्या नावावरती होणार. आणि रागिणीला 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ जसाच्या तसा उभा राहतो. रागिणी जगन्नाथला आता औक्षण करत असते. औक्षण करत असताना जगन्नाथ तिच्यासाठी पैशाचं एक पॅकेट टाकतो. रागिणी औक्षण झाल्यावर ती म्हणते, सगळी माझी प्रॉपर्टी हिसकावून घेतलीस आणि आता हे अशी मधाचं बोट चाटवतोयस. तुझ्या या मधाच्या बोटाची मला गरज नाही आहे. या प्रॉपर्टीवरती माझा हक्क होता, तो हक्क तू हिरावून घेतलास. जगन्नाथ पण तो, हे बघ रागिणी, तू गैरसमज करून घेऊ नकोस, कोणताही तुझा हक्क मी हिरावून घेतलेला नाही आहे. ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होती, पण तुझी जी कारस्थानं होती, जी बाबांच्या समोर आली, त्यामुळे त्यांनी ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरून काढून घेतलेली आहे रागिणी, आणि तुझा डाव संपलाय. तू या सगळ्यात अडकलीस कारण तुझी कारस्थानं. रागिणी म्हणते, मी नाही काही केलं, तू दादा, तू बाबांच्या मनामध्ये चुकीचं भरवलंस आणि त्यामुळे सगळी प्रॉपर्टी बाबांनी माझ्या नावावरून काढून घेतली. पण लक्षात ठेव, या प्रॉपर्टीच्या आणि माझ्यामध्ये मी कुणाला येऊ देणार नाही, तुला सुद्धा येऊ देणार नाही. ही प्रॉपर्टी मी मिळवणार म्हणजे मिळवणारच. अशी जगन्नाथला धमकी देऊन रागिणी 20 वर्षापूर्वी घर सोडून निघून गेलेली असते. पण त्यानंतर तिने पुन्हा काही वर्षांनी दादाला मारण्याचा फुलप्रूफ प्लॅन केलेला असतो. इकडे गुंडाला हायर करत ती सांगते, हे बघ, बळवंत चौकातून एक गाडी पास होणार आहे,
त्याच वेळेला मुंबई गोवा हायवेवरती ती गाडी निघालेली आहे. बळवंत चौकामध्येच त्या गाडीला गाठायचं आणि सगळी माणसं आतली संपली पाहिजेत. त्यावेळेला रागिणीला मृत्यूपत्राबद्दल काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे तिने आकाशला पण संपवण्याचा प्लॅन केलेला असतो, कारण मृत्यूपत्र तिच्या हातामध्ये नंतर लागलेलं असतं. त्यामुळे इकडे रागिणीने ज्याप्रमाणे गुंडाला पैसे देऊन ॲक्सिडेंट घडवून आणायला सांगितलेला असतो, जसाच्या तसा ॲक्सिडेंट घडला जातो आणि आता त्या ॲक्सिडेंटमध्ये तिघांना संपवायच्या ऐवजी आकाशचे आई बाबा संपतात आणि आकाश बाहेर फेकला जातो. त्यामुळे आकाश वाचतो, पण रागिणीने संपवण्याचा प्लॅन मात्र सगळ्यांना केलेला असतो. मुंबई गोवा हायवेला जात असताना बळवंत चौकामध्ये हा ॲक्सिडेंट रागिणीने घडवून आणलेला असतो आणि या सगळ्याचा खुलासा भूमीला याच एपिसोडच्या शेवटी आता खूप मोठ्या मृत्यूपत्र आणि डायरीमुळे होणार असतो. रात्रीच्या वेळेला भूमी आता आकाशच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि आकाश, तू किती रे व्यवस्थित आहेस, म्हणजे मी दिवसेंदिवस तुझ्याच प्रेमात पडत चाललेली आहे आणि आता सगळं काही ठीक होणार आहे. कोणत्याही गोष्टीची आता आपल्याला तदात राहणार नाही, सगळं ठीक होणार, तू सुद्धा बरा होणार आणि मी तुझ्यासोबत कायम राहणार आहे, हे मी तुला वचन देते, असं म्हणत भूमी आकाशला वचन देते. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता दिवाळीची लगबग चालू असते. सगळेच जण दिवाळीच्या रांगोळ्या वगैरे काढत असतात आणि रागिणी रागारागात पाहत असते. आजी सांगत असते, पौर्णिमा, तू तुझ्या मनातलं दुःख विसरून इकडे आलीस त्याबद्दल खरंच तुझं मी किती कौतुक करू गं. तू माझं म्हणणं ऐकलंस, मला तुझा खूप अभिमान वाटतो पौर्णिमा, आणि काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. त्यावरती रागिणी म्हणते, काय गं मानसी, तुझी ताई कुठे आहे, म्हणजे तुझ्या ताईने आज लवकर येणं अपेक्षित होतं. मानसी म्हणते, हो, ताईसुद्धा तयार होऊन खाली येतच असेल, म्हणजे ती सकाळी खूप लवकर उठली आणि येईल खाली आता. तितक्यात आकाश तिकडे येतो आणि आकाश म्हणतो, सायकल राणी कुठे आहे, सायकल राणी कुठे आहे, असं म्हणत आकाश आता उठणं लावण्यासाठी आलेला असतो. राजा काका म्हणतात, अरे धीर धर, तुझी सायकल राणी येणार आहे, कुठे पळून नाही चाललेली आहे तुझी सायकल राणी, असं म्हणत सगळेजण आकाशची चेष्टा करत असतात. मग सगळेजण आता पाटावरती बसतात. त्यावेळेला आता रागिणी सांगत असते, काय रे आकाश, राहिली कुठे तुझी सायकल राणी, अजूनही आलीच नाही ती. यावरती राजा काका म्हणतात, रागिणी, तू सुद्धा चेष्टा करतेस, अगं थांब, येईल की भूमी. यावरती आकाश म्हणतो, खरंच सायकल राणी राहिली कुठे, आणि तेवढ्यात त्याला सायकल राणी दिसते आणि तो म्हणतो, ए आत्तू, आली ग सायकल राणी, आली सायकल राणी, असं म्हणत आता भूमी आलेली असते. रागिणी भूमीकडे पाहतच बसते. भूमी खूप सुंदर तयार होऊन आलेली असते, पण भूमीने आकाशने दिलेली साडी नेसलेली नसते. भूमीने वेगळ्याच कलरची साडी नेसलेली असते. आता मात्र भूमीसमोर या दिवाळ सणाला खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो. भूमी खाली येते आणि रागिणी आवाजून तिच्याकडे पाहतच बसते. आजी म्हणते, चला सगळ्यांनी दिवाळ सणाची छानपैकी तयारी करा. आता सगळेजण उठणं लावतात आणि इकडे खूप मोठी घटना घडते. सगळेजण ज्या वेळेला बाहेर फटाके फोडत असतात त्याच वेळेला भूमी नेमकी घरात येते. फटाके फोडत असताना भूमी ज्या वेळेला घरात येते तिला रघुकाका भेटतात. रघुकाका भूमीला खूप महत्त्वाची माहिती सांगतात. रघुकाका भूमीला सांगतात, मालकीणबाई, तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर नसू दे, पण तुम्ही मी सांगतो तेवढं फक्त करा. तुम्ही टेबला खाली असलेलं मृत्यूपत्र काढा आणि त्या मृत्यूपत्रामधला सगळा मजकूर वाचा, असं म्हणत आता इकडे रघुकाकांनी रागिणीला विरुद्ध सगळं आता त्याच्यामध्ये लिहिलेलं मृत्यूपत्र भूमीच्या समोर सादर केलेलं असतं. भूमी ते मृत्यूपत्र हातात घेते. तोपर्यंत इकडे मूर्ख पौर्णिमा रागिणीच्या प्लॅनमध्ये अडकते. भूमीच्या ज्या सहीची प्रॅक्टिस करायला सांगितलेली असते ती प्रॅक्टिस आता पौर्णिमाने पूर्ण केलेली असते आणि पौर्णिमा सह्यांची प्रॅक्टिस करतानाच तिथे रागिणी येते. रागिणी म्हणते, आता या सगळ्या पेपरवरती सह्या कर. पौर्णिमा सगळ्या पेपरवरती सह्या करते आणि आता रागिणी ते पेपर पाहते आणि म्हणते, माझं आजचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आता या सगळ्या प्रॉपर्टीची मीच मालकीण असणार आहे, प्रॉपर्टीची फक्त मीच मालकीण, असं म्हणत रागिणी पेपर हातात घेते. पण तोपर्यंत भूमीच्या हातामध्ये मृत्यूपत्राचे पेपर लागतात. त्या मृत्यूपत्रानुसार सगळ्या मालकीण प्रॉपर्टीची भूमी असते आणि ती आता आत्यांना विचारण्यासाठी रूममध्ये येते. पाहते तर काय, रूममध्ये पौर्णिमाने सही केलेले पेपर भूमीच्या हातात लागतात. भूमी विचार करते, म्हणजे मी माझी प्रॉपर्टी आत्यांच्या नावावरती केले असे पेपर आहेत आणि त्यावरती माझ्या सह्या केल्या तरी कुणी. भूमीला खूप मोठा प्रश्नच पडतो. आता भूमी हादरते. या सगळ्या मागे रागिणी आहे हे सत्य समोर आलंय. भूतकाळात केलेल्या ॲक्सिडेंटचं सत्य समोर आलंय आणि आता भूमी रागिणीला कसा जाब विचारणार. सगळं भांडं तर फुटलेलं आहे. त्यामुळे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार आहे.